राम राम मंडळी, नमस्कार. मी मनोज, माझ्या खेड्यातल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मी आज माझ्या फॅमिलीसोबत अवंतिका नगरी मतलब उज्जैनला आला आहे. तुम्ही या आधीचा ब्लॉग पण नक्की बघा. आधी आम्ही सिहोरला गेलो होते, सिहोरवरनं आम्ही उज्जैनला आले. तर खूप संध्याकाळ झाली. इकडे येताना सिहोरवरनं उज्जैनला येताना सामान वगैरे ठेवून आम्ही निघाले सरळ रामघाटकडे. थोडा संध्याकाळच्या आरतीचा टाईम झाला होता शिप्रा नदी, तर मग तिकडे निघाले शिप्रा नदीचं दर्शन घ्यायला. तर मग तिकडे गेल्यावर काय बघायला, एकदम मनाला जे दिवसभर थकले होते ना सर्व फिरून तर ते एकदम मनाला शांतता वाटली एकदम फिरून. चला मग तुम्ही पण करून घ्या शिप्रा नदीच्या आरतीचं दर्शन. तर माझी कटकट बंद करतो, मी तुम्हाला खूप जास्त बोर करतो बोलून. तर चला तुम्ही पण करा दर्शन एकदम शांततेत. शिप्रा नदीच्या आरतीचं दर्शन घेऊन लगेच निघाले इकडे हरसिद्धी माता मंदिराकडे, कारण इकडे पण आरती होणार होती 7:30 वाजता. तर इकडे पण आरतीची तयारी वगैरे चालू होती सर्व मंदिरामध्ये. तर आधी गणपतीची आरती झाली, मग नंतर हरसिद्धी माता यांची आरतीची पूर्ण तयारी चालू होती. तर चला इथं मंदिरात आरतीची तयारी चालू होती. तोपर्यंत आम्ही पण विचार केला आपण पण रांगेत उभे राहून हरसिद्धी माता यांचं दर्शन घेऊ. नंतर आरती चालू झाल्यावर खूप गर्दी होणार, त्यामुळे आम्ही पण रांगेत उभे राहून आधी हरसिद्धी माता यांचं दर्शन घेतलं. खूप गर्दी जास्तच होती. चला मग आता हरसिद्धी माताच्या आरतीचं दर्शन घेऊ. खूप एकदम मस्त अशी आरती झाली, एकदम मनाला अशी शांतता वाटली. चला मग आरतीचं दर्शन घेऊ. चला मग इथून पण आरती संपली. आता जाऊया मंदिर कॉरिडॉरला, म्हणजे महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉरला. कारण आम्हाला इथं रात्रीच भटकायचं होतं, रात्रीच फिरायचं होतं. कारण की दिवसा लाईट शो नसतो आणि रात्री म्हणजे मंदिर कॉरिडॉरला बघण्याची एक अलगच मजा येते. कारण की व्ह्यू हा मस्त येतो लाईट शोमुळे, एकदम मस्त असा नजारा दिसतो सर्वीकडे. तर चला मी पण माझी कटकट बंद करतो. चला सोबत फिरूया मंदिर कॉरिडॉरला.
आता वाजले सकाळचे 4. तर आता आंघोळ करायला शिप्रा नदीमध्ये. चला मग. आपण पहिले खेड्यातले येडे. आपली दिवसाची सुरुवात ही चहानच होते. मग काय आंघोळ वगैरे करून निघाले चहाकडे. चाय वगैरे घेऊन निघाले बाबा महाकालेश्वर यांचं दर्शन घ्यायला. तर चला मग घेऊ बाबांचं दर्शन. जय श्री महाकाल. काळभैरव मंदिराकडे जाऊ. एकदम मस्त पैकी बाबा महाकाल यांचं दर्शन झालंय. चला. कालभैरव मंदिरापासून निघाले. आता जाणार गणकालिका मंदिर. चला मित्रांनो, तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आता इथून जाऊ ओंकारेश्वर मंदिर. तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. चला मग. जय श्री महाकाल.